वेळेला ही सोलो कोरस ही एका साहिल नावाच्या व्यक्तीची निर्मिती नाहीये किंवा त्याचा एकट्याचा हा कोरस नाहीये, हा काही मुस्लिम समाजाचा सोलो कोरस नाहीये, हा तुमच्या माझ्यासारख्या तमाम भारतीयांचा, ज्यांना परिवर्तन हवंय, ज्यांचा आवाज दाबला जातोय, त्या सगळ्यांचा हा सोलो कोरस आहे. सोलो कोरस ही निव्वळ निर्मिती नाहीये, हा सामाजिक दस्तावेज आहे. यामध्ये आपला तुमचा माझा सगळ्यांचा सामाजिक इतिहास त्याने चिमटीत पकडलेला आहे आणि म्हणून मी मनपूर्वक साहिलचं खूप कौतुक करते आणि अक्षरशः म्हणजे अरे हे तर आहे, म्हणजे असं म्हणतात ना साहित्यामध्ये, जेव्हा तुम्ही अधिकाधिक वैयक्तिक लिहिता तेव्हा तुम्ही अधिकाधिक वैश्विक होत जाता. आणि ते मी पाहते साहित्य जेव्हा मी वाचत गेले मुझे लगा की अरे हेही मी सोचते, हेच तर वाटतंय ना, हे आपल्याला जाणवतंय ना, हेच तर आपल्याला बोलायचंय. आणि ते त्यानं मांडलंय आणि ते इतकं युनिव्हर्सल पातळीवर ते गेलेले मला असं वाटतं. आणि साहिल म्हणजे मंचावर म्हणून बोलायचं नाही, साहिल सोबत माझा परिचय नव्हता, म्हणजे दिस इज फर्स्ट टाइम. म्हणजे मी आज बघायला लागले की ही ती व्यक्ती आहे ज्यानं हे इतकं लिहिलंय समाजाचं जे आज जे तोडफोड झालेली आहे, जी सगळी दुभंगून टाकलेली, आपल्याला दुभंगून टाकण्याचा प्रयास, यशस्वी प्रयास चाललेला आहे, अशा सगळ्याच्या संदर्भात बोलणारा मुलगा तो हा आहे हे मी आज बघायला लागले. मी त्यांचं ते सोलो कोरस मागवलं, आता सध्या माझ्याकडे ते नव्हतं, कन्नडलाच आहे, तर ते सोलो कोरस पुस्तक मागवलं. आणि त्यावेळेला मी ते म्हणजे मला स्वतःला थांबवता आलं नाही, मला असं वाटलं की नाही याविषयी आपण बोललं पाहिजे, याविषयी आपण लिहिलं पाहिजे. आणि म्हणून मी तेव्हा ते लिहून काढलं होतं. तर जे पण एखादं समजा आपण एखाद्या साहित्य प्रकाराविषयी बोलतो किंवा आमच्या स्त्रीवादी जो दृष्टिकोन आहे त्या स्त्रीवादी दृष्टिकोनामध्ये एक थेरी आहे, तुम्ही कुठे उभे आहात त्या जागेवरनं तुम्हाला ते जगाचं आकलन जे होतं ना ते तुमची जागा ठरवते. तुम्ही पॅराशूटवर बसले असेल, वरून तुम्ही जगाकडे बघायला लागले, लोक तुम्हाला काडीच्या पेटीसारखे छोटे छोटे दिसतात, कारण तुम्ही उंचावर आहात. तुम्ही लोकांच्या सोबत असला तर तेव्हा तुम्हाला जगाचं आकलन वेगळं होतं, कारण तुम्ही लोकांच्या सोबत चालत असतात. आणि म्हणून मी जेव्हा साहित्य ह्या लिटरेचरकडे पाहते तेव्हा की जसं गॉर्की म्हणाला ना, संस्कृतीच्या मिरासदारानं तुम्ही कोणासोबत आहात, हा जो प्रश्न विचारला होता साहिलनं ते त्याच्या लिटरेचर मधनं विचारलंय, नव्हे त्यानं सांगितलंय. त्याचं जे जगणं आहे तो जे पाहतो, ही माणसं जी आहेत ही माणसं यांना दहशत निर्माण केली. खूप सुंदर लिहिलेलं आहे त्यानं साहिल. म्हणजे मग लेखकाकडे मी एक सोशॉलॉजीची व्यक्ती म्हणून पाहते, तर निवड त्यानं काय लिहिलं, ती शैली वगैरे ते मला फार महत्वाचं वाटत नाही, ते महत्वाचं आहे. पण मी जेव्हा पाहते की सोशॉलॉजीची मी एक अभ्यासक आहे, तर याचं सोशल कंटेंट काय आहे, हा काय भूमिका घेऊन घ्यायला लागला, याचं काय म्हणणं आहे, हा काय मांडतो, याला काय द्यायचंय, या संदर्भात विचार करते. आणि मी जेव्हा पाहतो की एखाद्याचं लिटरेचर काय, नवळ साहित्यामध्ये काहीतरी खूप महान महान लिहिलंय आणि वैयक्तिक पातळीवर जर काही त्याच्या आचार विचारामध्ये पट असेल तर त्याला आम्ही साहित्यिकच मानायला तयार नाही आहोत. की तुम्ही जे जगता ते जगणं तुमच्या साहित्यात रिफ्लेक्ट झालं पाहिजे, आचारामध्ये, विचारामध्ये, तुमच्या जगण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये विसंगती नसावी, या भूमिकेचे आम्ही लोक आहोत. आणि त्यामुळे मला साहित्य जे काही लिटरेचर आहे ते खूप महत्वाचं आणि या काळामधलं हे अत्यंत महत्वाचं लिटरेचर आहे असं मी म्हणते. आणि ते कशामुळे म्हणते की या माणसाचं व्यक्तिमत्व काय, ह्याची जडणघडण कशी आहे, हे त्याचं जे लिखाण आहे त्याच्यामधनच येतं की सीना नहीं फौलाद है, सीना नहीं फौलाद है, बाबा साहब की औलाद है. हा संस्कार या व्यक्तीवर झालेला आहे. हा म्हणजे काय, जेव्हा त्याच्या त्या साहित्याकडे, त्याच्या भाषेकडे आपण पाहायला लागतो की आईची भाषा कानडी आहे, उर्दू आहे, अरबीचं त्यांना ज्ञान आहे,
वडील हे जुन्या वेळचे हेडमास्तर आहेत म्हणून त्या वडिलांचं प्रमाण भाषेचा आग्रह आहे. स्वतः साहिल इंग्रजी भाषेचा तज्ञ माणूस आहे म्हणून मग ती इंग्रजी भाषा, ह्या वेगवेगळ्या भाषा कोळून पिलेला हा माणूस सगळ्या, म्हणजे हे भारतीय भाषेचा काय अर्थ असेल. आणि वडील बोली भाषेमध्ये जी काही श्रमिकांची भाषा असेल ती भाषा बोलणारे वडील, या सगळ्यामुळे की सगळ्या भाषेचं क्रक्स पकडलेला माणूस आहे. आणि म्हणून ती भाषा ज्या पद्धतीने येते ते वाचण्यासारखंच आहे. आणि खूपदा असं होतं ते वाचायला, तो सुरुवातीला वाचल्यानंतर बहुतेक पहिल्या वाचनात कोणाला कळेल असं मला वाटत नाही. पहिल्यांदा ते कळू शकत नाही. भाषेचे इतके शोधायला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांची बात म्हणतो धर्म अपूची गोळी बाबा लिहून ठेवायची. मी म्हणायचो अप्पू काय असते ते म्हणते बघ ही अप्पू आहे. माझ्यासाठी बाबासाहेब येतात. माझ्या आयुष्यात तरी बाबासाहेब खूप मोठं काम करतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की सेना नेहमी फौलाद आहे का, किंवा वामन दादा खूप मोठं काम करतात की भीमा तुझ्या मताचे जर 4-5 लोक असते, तलवारींच्या सयाचे न्यारेचं टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता. आणि मग मीच निवेदनाला जातो आणि मगाशी तिकडं असणारा माणूस इकडं मुख्याध्यापक काय ते अधिकारी काय ते अध्यक्ष असतो आणि मला कळत नाही. आणि मग मी शपथ घालतो की कुठल्या शपथ म्हणजे मी स्वतःशी वचनबद्ध होतो की अशा माझ्यातला कलावंत मेला तरी चालेल पण माझ्यातला रोहित नजीब न होतं माझा कार्यकर्ता जगला पाहिजे. त्या अवघड घेण्याची जी गोष्ट आहे, शिवप्रतिष्ठानच्या सगळ्यात गोंधळाने भरलेला माझा माहोल आणि माझा भूगोल आहे. एक गोष्ट सरळ बोललो आणि माझ्या आसपासच्या लोकांना कळाली तर माझ्या घरावर दगड पहिल्यांदा येईल याची जाणीव करून मला शब्द उतरावा लागतो. ही व्यवस्थेनं भयाच्या टोकावर माझी मलाच लावून दिलेली सेन्सॉरशिप आहे. आपण त्याच्याबद्दल का बोलत नाही हा प्रश्न माझा साहित्य तुम्हाला विचारतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीतून मला बोलता येत नाही समाजात, मला काही करता येत नाही, तर लिहिलेलं मराठी वाचतंय कोण, तर आपल्या शिव्या तरी लिहिता येईल म्हणून मी लिहू लागलो. आणि त्याला बरं वाटले. साहित्यिक म्हणजे जरा मोठं वाटतंय. आमच्याकडे लेखक म्हणजे काही लिहिणारे लोक आहेत ते तुम्हाला रद्दी दुसऱ्या दिवशी इतकी ढिगाऱ्यानं कचरा पडलेली असते आणि तितकेच मराठी भाषेचे कत्तल करणारे लोक त्या कचऱ्याच्या ठिकाणी पडलेले असतात. मराठी जिवंत ठेवणाऱ्या शिव्या आणि ओव्या ज्यांनी बहुजनांनी दिल्या. आणि मी म्हणतो बहुजनातून मला असं मला ओवींचं बहिणाबाईंचं कौतुक सांगितलं जायचं मराठीचं ग्रामीण भाषेत. मानियला भाऊ जातीचा मुसलमान सख्या भावाच्या परीस त्याचं मोठं गरिमान. आणि मग मला प्रश्न पडायचा ही ओवी का सांगितली नाही. आपल्याला विद्रोहीनेही सांगितली राम राम म्हणून नाही, राम हलक्या दिला जा, पण मी रामावर बोलू का, मी त्याला मानत नाही. मी बडवे उत्पादनांच्या विरोधातलं बडव्यांचं आंदोलन थांबू का, मी विठ्ठल मानत नाही. वाटायला समजून घेऊया ना. बहुसंख्याकांच्या बहुजनांच्या चळवळी ज्या मला मान्य करायला लागत आहेत. आता मला वाटतं की मला काहीतरी माझी प्रतिक्रिया शोधू द्या बाबासाहेबांच्या विचारांच्या वर. तर तुम्ही धार्मिक मला म्हणायला लागला तू मुस्लिम झालाच नाही का. मला 2000च्या मिरजच्या दंगलीत कळतं मी मुस्लिम आहे आणि माझ्या चळवळीत कळतं 2008ला की तू याच्याबद्दल बोलायला लागलास तर तू मुस्लिम आहेस. जातीवादी कोण आहे तुम्ही डिकास्ट होऊ शकता ना. एक उदाहरणासाठी राजनंदन सुरटकर, राजनंदन एवढंच म्हणू शकतो. प्रतिभानंद असं नाव देऊ शकता. मी काय देऊ, मी काय नाव देऊ. माझातला राजा कांबळे आपल्या आईचं वडिलांचं राजवैभव असं नाव लावू शकतो. साहिल बाबासाहेब शेख याला कसं आणणार. युसुफ बेन्नूर सर काय लावणार, युसुफ डिकोस्टा लावणार काय. तुम्ही डिकास्ट होण्याची व्यवस्था करता. हे डी रिलीजन आहे का आपल्याकडे, आहे का. पण मला सांगा माझा प्रश्न वेगळा म्हणून बघणार कधी. आणि जेव्हा मी माझी सांस्कृतिक प्रतिक्रिया करतो मला आनंद येत आहे की वगनाट्य घेणारा, साध्या साध्या भाषेत लोकांची चेतना जागृत करणारा, वगनाट्यातून सवाल जवाबाचा रंग भरणारा, माझ्या सवालाच्या जवाबात दे रे सरकारला म्हणणारा आणि सलाम जिंदगी सारख्या ते हॅट घालून सगळ्या पदांना लाभ करून रस्त्यावर काम करणारा कॉम्रेड भास्करराव जाधव पुरस्कार मला मिळतो. याचा साहित्यिक म्हणून आनंद आहे. माझी मी म्हणतो ना माझी पात्रता क्षमता काय माहित नाही. पात्रता तुमच्या कामा इतपत अजिबात नाहीये ज्यांना पुरस्कार मिळालाय. दुसरा आनंद यासाठी आहे की त्यांनी लिहिलंय ते रस्त्यावरच्या माणसांचं आहे. ते जगणं मांडणार आहे, संघर्ष सांगणार आहे.
मी सलाम जिंदगी पुस्तक वाचलं, वगनाट्य त्यांचं वाचलं. मी ज्या वामन दादांच्या बद्दल म्हणजे निवेदक म्हणून आम्ही खूप त्या माणसावर खाल्लं. आम्ही आपल्यात कसं असतं की लता कांबळे गायला लागली 4 दिवसात सेलिब्रिटी आणि लता मंगेशकर होते. साई कधीच गायला लागला, पैसे मिळवायला लागला की त्याला 12 नंतर त्याचा उपवास सुरू होतो आणि जयभीमचा कार्यक्रम संपल्यावर तो जयभीमवाल्यांच्या घरात खात नाही. हे आमचे सांस्कृतिक महत्व आहे. अशा सांस्कृतिक घटनांना काडी समूहानं लावता आली पाहिजे, एवढी हीच निर्माण होत नाही. आणि याची तडफड म्हणजे असते आपलं लिखाण. भास्करराव जाधवांनी आपल्या काळात ते केलं. त्याच मला म्हणजे मी फोन आल्यावर बनसोडा फिरलो मी 2-4 गोष्टीमध्ये. मला एक पुरस्कार आला आणि पत्रिकेमध्ये सावरकर वाचनालय असं आले होते. मी सांगतो होता कारण तुमचं माझं गाव लांब आहे, तुम्ही आज ते मला दादाही करणार. माझ्या भागात मला बोलताना आवाज सुद्धा बदलावा लागतो. बेनोर सर, आवाज बदलावा लागतो, भाषा बदलावी लागते, टोन बदलावा लागतो. हे माझं दुखणं कोण सांगणार आहे? कारण माझेच सांगणार आहे. मात्र माझ्याबद्दल सांगणाऱ्या ज्या संस्था उभं राहत आहेत त्या पुन्हा व्यवस्थेकडे वळतात की काय, असाही प्रश्नचिन्ह माझ्याकडे. आणि हा काय आरोप नाही आहे, मी विचार करणार. आणि मी जेव्हा विचारतो तेव्हा मी म्हणून कुठला इगो नाही आहे. इगो करण्यासारख्या फुटकळ गोष्टी नाहीच आहे. ज्याला उद्याच्या जगण्याची मी म्हणतो पैसे देणार आहे काय, मग पुरस्कार असला तर परवडतं याला. त्याच्या दयनीय स्थिती नाही आहे आपल्याकडे. अजून एक आहे, करुणेचा एक्स्ट्रा भाव जो आपल्याकडे असतो ना, तो आपण सांगायलाच मोकळे असतो. कुठं तर उधळायची म्हणून करुणा उधळायची. एवढी स्वस्त करुणा आपली झाली म्हणून आपली अवस्था कदाचित अशी या व्यवस्थेने केली. खूप गोष्टी बोलायला. म्हणून भास्करराव जाधवांच्या नावानं पुरस्कार देताना निलिमा माच म्हणेल, निमिषा तुला खरं धन्यवाद देईन, बनसोडला धन्यवाद देईन. मला यातल्या माझ्या राकेश वानखेडेला तुम्ही देताय त्याचा अभिमान आहे. धम्मसंगिनी रमा गोरख सारखी एक अकादमिक बोलणारी बाई त्यांना देत आहे. शांताराम मंदिरे सर आणि तुम्ही आहात उपस्थित. मला सगळ्यांनी फोन केल्यावर कौतुक केलं नाही. औरंगाबादला गेला तर यांना भेटतो, त्यांना आवडशील. किती चांगल्या प्रतिक्रिया असतात. चांगली माणसं नष्ट होण्याच्या काळात कोणीतरी पुणे, अमरावती, नाशिक मधून सांगतंय पुरस्काराचं कौतुक करणे त्यांना भेट. हे हा आता दीपोभावाची साखर जोडणी आहे. जिथं क्षणार्धात 300-300 माणसं नष्ट होण्याचा काळ आहे षडयंत्राचा, तिथं 2 माणसं भेटण्यासाठी अशी जमा होतात. यासाठी लिहितोय, यासाठी हे समजून. त्यामुळं हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतोय. डॉक्टर जालिंदर घिगे नगरचे, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला आदर आहे ते मी एसटी बसमध्ये बसताना मी मराठीतच फोनला उत्तर देतो. तिकीट चेक करणार जर मला विचारलं, तू मला नाव विचारायच्या आधी मला सांगावं लागतं. कारण मगाशी त्या डब्यामध्ये 4 लोक माझ्याशी चांगलं वागत होते. माझं नाव ऐकल्यावर 8 तासाचा प्रवास बेकार जाणार आहे याची जाणीव मला आहे. आणि तुम्ही मला सांगताय बाबू बोरकर वाचा, ग्रेस वाचा. नाही वाचू शकत मी, मला पाश पाहिजे. मग माझी प्रतिक्रिया शोधल्या पाहिजेत ना. ती शोधली तर माझा प्रवास होतो भास्करराव जाधवांच्या पासून सुरू होतो. तो माझा प्रवास सुरू संपतो 5 पर्यंत. बीच का रास्ता नाही होता, बोलू नकोस, चुकलं तर चाल, तुला जायचं याच वाटेवर, असंही म्हणणार आहे. लिंचिंग मध्ये मरू नये म्हणून अवघड घेतो, हे पहिलं उत्तर. आमच्याकडे ग्रामीण साहित्याच्या संकल्पना आहेत, आमच्याकडे ब्राह्मणी संकल्पना आहे. मला साधा प्रश्न पडतो, इथल्या सगळ्याच ब्राह्मणी व्यवस्था ह्या अल्पसंख्यक असणाऱ्या आणि मुस्लिम म्हणून असणाऱ्या, मुस्लिम हा अब्राह्मणी आहे. त्यामुळे ब्राह्मणी संकल्पनेवर आधारित कुठलीही सुधारणावादी गोष्ट मला आत्ताच्या काळात मान्य नाही. वेळ असेल, जगलो तर मी नक्की ऐकेन आणि बोलेन. आता मला माझ्या जगण्याची हमी तुम्ही देत असाल तर बोला. मग यासाठी हमी देणारी जी माणसं आहेत ती माझी सांस्कृतिक प्रतिका असणार आहे. एका साईडला जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव म्हणणारा बाबासाहेब माझं प्रतीक असू शकतो. म्हणून मी प्रतिभांना विचारतो, म्हणून मी कॉम्रेडला विचारतो की आज बाबासाहेब असते, आज भास्करराव जाधव असते तर ते कोणाच्या बाजूला असते. आपण विचारच करत नाही. आपण गुणगान गातो, आपण स्तुती पाठक झालो, आपण हिस्ट्री रिपीटर झालो. आणि हिस्ट्री रिपीट व्हायला लागली तर व्यक्तीचं महात्म्य वाढत गेलो, व्यक्तीचं कार्य मात्र संपलं हे समजून घ्या. आणि म्हणून माझी प्रतीकं शोधताना जी प्रतीकं येतात त्यामध्ये बाबासाहेब येतो, अण्णाभाऊ साठे येतो, स्मशानातलं सोनं बर्माच्या कंजानी,
फुलपाखरू, चित्रा, माकडीचा माळ नाही वाचलं आपण किशोरी आमोणकरांचं गाणं ऐकलंय, कारण आपण सुद्धा वेळे प्रिव्हिलेज लोक सांगतो. नाही चालणार. मला मस्त शास्त्रीय कळतं, राग आणि रागांचे थाट कळतात, पण त्या थाटात पैसे मिळवायचे पोटासाठी घरच्या. श्याम यशवंत मनोहर जपून रे माझ्या फिनिक्स पक्षानं जपून, हे माझं आहे. तो म्हणतो मुस्लिम म्हणून माझं प्रतीक आहे, जो सगळ्या चळवळीच्या, प्रागतिक लेखन संघाच्या सगळ्या चळवळींना उपस्थित राहायचा, काँग्रेसच्या राहायचा, PWDच्या राहायचा, सगळ्यांच्या, आणि सगळ्यांना बाजूला सोडून आपलंच लिखाण करायचा. आणि तो काय म्हणायचा, मैं इतना तो मुसलमान हूं, मैं इतना तो मुसलमान हूं की दंगों में मारा जाऊं. माझा एखादा राम कांबळे, सॉरी श्रीराम कांबळे, नंतर राम म्हणणं पण पाहत, त्यामुळे जय श्रीराम कांबळे असा जर असेल, ते मुद्दा म्हणतोय, जर जय श्रीराम कांबळे आज बोलायला उभं राहील अनिसच्या, परिवर्तनाच्या, सुधारणावाद्याच्या दृष्टिकोन, मूर्तीपूजेविरुद्ध, तर त्याला प्रिव्हिलेज आहे, त्याचा गट आहे, त्याचा तट आहे, त्याची राजकीय सत्ता आहे, त्याला आर्थिकता आहे, त्याचा एक ग्रुप आहे, त्याची सांस्कृतिक सत्ता आहे, त्याचं ग्रामीण भाग आहे, त्याला शहरी नागरिक संकल्पना आहे. साहिलनं बोललं तर तो धर्माचा काय होतो, द्वेष होतो दुसऱ्या, आणि माझ्यावर काय लावलं जाईल, देशद्रोहाचा आरोप लावला जाईल. त्यामुळे माझा मित्र बोलत असेल, तुम्ही म्हटलं बोल, माझ्याशी काही संबंध नाही, मला जगायचा आहे 4 दिवस, 5 जणांची जबाबदारी आपल्यावर. हा जो गोंधळ आहे हा फ्युजन काळाचा आहे, आणि यातल्यात कन्फ्युजन आहे, म्हणून मी फ्युजन कन्फ्युजन नावानं कविता सांगली. त्यामुळे माझी प्रतीक पाश आहे, मंटू आहे, सबको काश्मी आहे, पढ़ना लिखना सीखो, वो भूख से मरने वालों म्हणणारा, ही व्यवस्था तिथेही होती तेव्हाही. तो कॉम्रेड होता. मग मी शब्द सांगायला लागलो की मी कॉम्रेड, मी म्हणतो सांगायला लागलो की मुक्त, मी बाबासाहेब अण्णाभाऊ सांगायला लागलो की मी आंबेडकर आहे. नहीं ना, मैं आदम हूं यार, इंसान हूं. मैं अगर चुप रहता हूं गलत फहमी में बड़ी, मला बोलू देना. जब जुबान के साथ कान हो तो सब कुछ है, जब दिल के साथ ईमान हो तो सब कुछ है, विश्वास. मी बोललो की माझा धर्म का जोडताय. जब जुबान के साथ कान हो तो सब कुछ है, जब दिल के साथ ईमान हो तो सब कुछ है, जो भी हो चाहे किसी भी मजहब को मानने वाला, वो शख्स जर इंसान है तो सब कुछ. आपल्या चळवळी मानव कल्याणाच्या निमित्तानं जाताना माणूस कमी आणि यंत्र जास्त करत असतील, डिसिप्लिनरी काहीतरी, तर मग काहीतरी चुकतंय. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या काळात बोललं पाहिजे. मला पुरस्कार मिळाला, नावं कळाली की मग मला त्रास व्हायला लागतो. माझा फोटो कुणाबरोबर येईल. माझं लेखकीय वय 1917 पासून सुरू होतं. 7 वर्षात 6 पुस्तकं लक्ष्मण केळेकर आलेले आहेत. 4-4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आलेले आहेत. केस झालेले सोलोपुरस्वर 3-3ला, साताऱ्यामध्ये 3-3 वेळा आम्हाला फिरवण्यात आलंय. नावं बदलून मयूर कांबळे म्हणून लिहावं लागलंय, आणि मयूर कांबळे रिक्षावाला आहे, त्याला पुरस्कार लोकांनी दिलेला आहे, म्हणून हा पुरस्कार मला हे समजून घ्या. काढून घेऊन उगवून येण्याची गोष्ट कोवळ्यांना पानसरी करायची. मला वाटतं उमर कम है, मेरा पौधा जल्दी बड़ा हो जाएगा. मला ज्ञानेश्वराच्या समाधीची भूक आणि टाळ्यांचं सूप नाही. मला वाटतं की मी आजच्या काळामध्ये स्वतःवर लाठी घ्यायला तयार नसलो तरी मला उगवून येण्यासाठी सफदर, माश, म्हणतो अण्णाभाऊ, बाबासाहेब, मला जेवढा कळतो त्यांच्या विचारांना माझ्या हृदयात, माझ्या जगण्यात चिकटून घ्यायचं आहे. आणि मला बिन चेहऱ्याचा फिरायचा आहे. व्यवस्थेनं मला बहुरूपी केलंय. अफजल खान मी, सगळं मीच ना. दहशतवाद दंगा झाला मी, सगळीकडनं जर मी असेल तर मला बहुरूपी व्यवस्थेनं केलंय. मला पोलाद रूपी या सगळ्यांचं नेणं पुढे न्यायचं आहे. या सगळ्या धडपडीत मी फक्त सांगतो की अब्राह्मणी समाजाच्या अल्पसंख्याकांचे प्रश्न सुधारणावादी सगळ्या घटकांनी देखील त्यांच्या मुळावर घाव आणि व्यवस्थेच्या वाहकतेचीच भूमिका कळत न कळत घेतलेली आहे. त्याच्यावरती नेहमी विचार व्हावा. कारण मी जिथं जाईन जे असेल, हा आरोप नाही आहे. माझ्या मित्राला तू चुकतोयस, तू माझ्या विरोधात बोलतोयस एवढं तरी सांगितलं पाहिजे. उद्या मी एकटा आहे, मला आंबेडकरांच्या खांद्यावर रडायचं आहे, मुलाटे सरांच्या खांद्यावर रडायचं आहे,
प्रतिभाताईंच्या खांद्यावर लढायचं आहे, माझं दुखणं मंगलजींना सांगायचं आहे, माझं दुखणं कॉम्रेडना सांगायचं आहे, सुधारणावादी मानवी कल्याणाचा अत्यंतचा वाट करणाऱ्या बुद्धाच्या अनुयायांना सांगायचं आहे. तेव्हा हे खांद्यावर हात रडताना मंगल मिळता मागताना म्हणतो, देताना नाही, मागताना जर तुमचेच खांदे व्यवस्थेनं आधी भारावलेले भरलेले जड झालेले असतील तर मी रडू शकतो, पण खांदा मागायचा कशाला, मग मी बेवारसपणे मारला जाईल या देशामध्ये, याचं भान तुम्हाला आलं पाहिजे. कारण त्यांच्या आकलनावर मुसलमानांचं आकलन चळवळीतलेही ज्येष्ठ लोक करतात, याचं दुखणं मांडतो मी माझ्या लेखनात. त्यामुळं मी जास्त बोलतोय हे मला माहिती आहे. मी या सगळ्याच याला काय बोलायचं काय नाही हे न ठरवता उत्स्फूर्तपणे नियमात बोललो. शेवटची ओळ एकच देतो, स्टँड पॉइंट जो असतो, एक प्रयोग करा, आपल्या डोक्यात टोपी घाला, एका मुस्लिम मल्ल्यातून औरंगाबाद सोडून कुठल्याही गावात 2 तासाचा प्रवास करा. टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, टेक्निकली आपण खूप श्रीमंत झालोय. एकदा व्हिक्टिम म्हणून उतरा, एकदा 1 तास सिनेमाच्या टाकीमध्ये जाऊन 3 तास सगळ्यात घाणेरडी फिल्म बघताना तुम्ही उभं राहू नका. तुमच्या खांद्यावर कोण दमदाटी करून हात मारला तर तुम्ही सांगा मी कांबळे आहे, मी पाटील आहे, मी देशमुख आहे. तुम्हाला काय म्हणणार नाही, पण तुम्ही फक्त सांगा मी शेख आहे. तुम्हाला मारलं जाईल. त्यामुळं मी 12माही 24 तास, आम्ही भारताचे लोक तर लांब राहिलं बाबासाहेबांचं संविधान, मी भारतीय सेक्युलर वगैरे वगैरे असण्याचं मी 12माही विद्यार्थी झालोय. या सेक्युलरिझमच्या परीक्षेचा जी व्यवस्था माझी 24 तास घेत असते, मला कशाचंच कौतुक वाटत नाही, पण त्याला निराशा म्हणणार नाही. म्हणून माझं एक पुस्तक फ्युजन कन्फ्युजन आहे, त्याच्यावर मी एक ओळ लिहिली, ओ सुबह कभी तो आएगी, असं म्हणणाऱ्या, या आशेवर जगणाऱ्या, ओ सुबह कभी तो आएगी या आशेवर मरणाऱ्या सगळ्यांसाठी पुस्तक बनवलेलं आहे. मी मरणाच्या अवस्थेत आहे, मला खांदा द्या, जगवायचा विचार हा तुमचा सगळ्यांचा असणार आहे. त्यामुळे मी थांबतो. निलिमा जाधव, कॉम्रेड भीमराव मडसूळ, तुम्ही सगळी मोठी माणसं, वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त बोललो असेल तर तो लांबून आल्याचा आगाऊपणा कोल्हापुरी म्हणून समजून घ्या. नक्कीच तुमच्या शाप नव्हे, पण काय म्हणू आपण ऐकायला मी तयार आहे. यानंतरच्या पुस्तक प्रकाशनासाठी आपण लवकर जावं एवढी करू सुरू. कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्या 25व्या स्मृती दिनानिमित्त झाला आहे. दरवर्षी आम्ही हा पुरस्कार त्यांच्या नावानं देतो. तर यावर्षी साहिल कबीर नावाचे हे जे काही आपले कवी आहेत, साहित्यिक आहेत, आवडते चित्र पण आहेत, ते यांचे निलिमाच्या कार्यक्रमाच्या वेळेस अहमदनगरला, ज्याला आता अहिल्यानगर केलेलं आहे, तिथं भेट झालेली होती. आणि जेव्हा निलिमानं सांगितलं की साहिलला यावर्षी द्यायचं, मलाही आनंद झाला. चांगला ओळखीचा आहे, माहितीचा आहे. आणि आताच्या परिस्थितीमध्ये तशासारख्या व्यक्तीला पुरस्कार मिळून आताच्या वातावरणाला धरून आहे. त्यानिमित्तानं आता या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. त्यांनी पुरस्काराचा स्वीकार केलेला आहे. निलिमाने आणि त्यांनी आणि यांनी अहिरे मॅडमने जे काही ओळख करून दिली त्यांची आणि त्यांच्या प्रतिमा चांगली होती. ती ही चॉईस साहिलची होती. चांगला कार्यक्रम झालेला आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही भास्करराव जाधवांच्या निमित्ताने दरवर्षी पुढच्या वर्षी सुद्धा असंच साहित्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना देत असतो. यावर्षी या साहित्याच्या क्षेत्रातल्या या कवीला, साहित्यिकाला हे पुरस्कार दिलं, याचा आम्हालाही अभिमान वाटतो. या कार्यक्रमाबरोबरच आता लेखिका आहे, मी आहे, स्वतः लेखक आहे. माझा आता जवळपास 10वं पुस्तक असेल, चीनबद्दलचे बदलते विचार. माझं लेखन हे साधारणपणे वैचारिक स्वरूपाचं असते. त्याही पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं. मंथन या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि अगापी नावाचे निलिमामध्ये जे लिहिलेले आहे व्यक्तिचित्र, गोरगरीब कष्टकरी लोकांच्या जीवनावरचं ते पुस्तकसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालं. म्हणजे असं म्हणता येईल की एका कार्यक्रमात बरेच कार्यक्रम आम्ही उरकलेले आहेत. आता त्याच्यामुळं कार्यक्रमाला उशीर सुद्धा झालेला आहे, पण सुरू व्हायला सुद्धा उशीर झालेला होता.
तर एकंदरीत प्रतिसाद त्याला चांगला मिळाला, चांगले लोक आलेले आहेत आणि दरवर्षीच असा प्रतिसाद मिळतो, पुढच्याही वर्षी मिळेल आणि ही परंपरा आम्ही कायम ठेवू. आणि तुम्हा पत्रकार लोकांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय, किती फोटो काढत होते चांगला. हा पुरस्कार किती वर्षापासून दिला होता? हा किती वर्षापासून या पुरस्काराचं वितरण होतं? हा 1999ला त्यांचं देहावसन झालं कॉम्रेड भास्करराव जाधवांचं. ते महाराष्ट्रातले ग्रामीण जीवनातले कामगार कष्टकऱ्यांचे नेते होते, आमच्या पक्षाचे सरचिटणीस होते. 99ला त्यांचं निधन झाल्यानंतर 2000 पासून आम्ही पुरस्कार देणं सुरू केलं. आता 2025 आहे, म्हणून हा 25वा पुरस्कार होता. उपस्थित कोण कोण सर? आणि ते आता ते पत्रिकाच तुम्हाला खरं म्हणजे द्यायला पाहिजे. आहे का पत्रिका? हा ठीक आहे. त्याला अध्यक्ष म्हणून डॉक्टर इक्बाल मिन्ने होते, त्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. ते महाराष्ट्राचे